नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे आणि आज आपल्या सोबत आहेत अभिनेता आनंद कारेकर. सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. अगदीच. आणि गणेशोत्सवानिमित्त आज काय तुम्ही आम्हाला स्पेशल रेसिपी करून दाखवणार आहात? तुम्हाला मी आज दाखवणार आहे झटपट मेदूवडे, म्हणजे रव्याचे झटपट होणारे मेदूवडे जे अगदी 15-20 मिनिटात तयार होतात. झटपट मेदूवडे म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय खरं तर ऐकायला, कारण आपण उडदाचे मेदूवडे ऐकलेले आहेत, पण हे जरा काहीतरी वेगळं वाटतंय. तर चला मग तयारी करूया. चालेल, करूया. येस, तर आपलं साहित्य सगळं आलेलं आहे. आता सुरुवात कुठून करायची? सुरुवात इथूनच. ओके. नाही, इथून म्हणजे कसं आहे, हे बघा साहित्य तुम्हाला सांगतो. रवा लागेल, हां. म्हणजे आपल्याला जेवढा रवा लागेल तेवढंच पाणी घ्यायचंय आपल्याला. त्यानंतर मग मी हे 2 वाट्या रवा घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर दही आहे, मिरची आहे, थोडंसं आलं आहे चवीसाठी, जिरं पण चवीसाठी, मीठ आणि कोथिंबीर, हे सगळं चवीसाठी. आणि तेल नंतर ते मळताना हाताला लावायला लागेल ते. मग हा रवा जो आहे हा मी 2 वाट्या घेतलेला आहे, तर तेवढंच आता आपण पाणी घेऊया. कारण कसं होतं, पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं ना तर मग तो आसट होतो जरा. ते परत मग थोडंसं जास्त झालं तरी चालतं, पण ते मग आसट व्हायला नको. आणि साधारण हे पाणी किती गरम व्हायला हवं? पूर्ण उकळलं पाहिजे. ओके. त्याला उकळी यायच तोपर्यंत आपल्याला थोडंसं थांबायला. किंवा त्याच्यामध्ये आपण थोडीशी आत्ताच मिरची टाकली ना, म्हणजे थोडीशी मिरचीची चव येईल. कारण ते मळताना पण टाकू शकतो. अच्छा. पण ती बारीक चिरलेली किंवा तुम्हाला हवे तशी चवीनुसार. हां, चवीनुसार. त्याच्यातच आपण थोडं जिरं टाकूया. जिरं काय अपचन झालं की जरा जिराला पण बरं आणि चवीला पण. थोडी कोथिंबीर हवी तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि मीठ पण आपण आत्ताच थोडंसं. तर मिठाचा अंदाज बघा आपापल्या परीने. मला वाटतं उकळलंय ते. आता आपण त्याच्यात रवा टाकूया. गॅस कमी करू? हां, जरा कमी. घालवलं तरी चालेल. ओके. जशी मोदकांची उकड काढून घेतो, ते उकड काढल्यासारखंच आहे. म्हणजे प्रॉपर असं पिठासारखं मळता आलं पाहिजे. पिठासारखं म्हणा. मग त्यासाठी आपण आहे ना थोडा वेळ हे पाहिजे झाकण ठेवूया. ओके. म्हणजे त्याची थोडीशी वाफेवरती तो आणखीन चांगला एकजीव होईल. आणि ते आतमध्ये सगळं ते मिरची जिरं वगैरे टाकलेलं आहे ना, ते थोडंसं असं मजा येईल, त्याला असं स्वाद येईल. तर आता ही उकड झालेली आहे, ते आपण असं छानपैकी मळून घेऊया. त्याच्यासाठी थोडंसं तेल हाताला. थोडंसं पाणी आणि तेल लावलं की हाताला ते चिकटणार नाही. आपले एरवीचे नेहमीचे मेदूवडे कसे ते फर्मेंटेड करावे लागतात, ते फुगवावं लागतं, सगळं तयार करावं लागतं. हे कसं झटपट सकाळी म्हणजे नवऱ्यांना कामाला जाताना पटापट आपल्याला म्हणजे बायकांना देता येईल. एरवीच्या मेदूवड्याचं पीठ कसं असं फुगवायला लागतं, मग सकाळी उशीर झाल्यावर नवरा फुगणार. त्यापेक्षा हे कसं पटकन आपलं हे मळायला जरा चांगलं लागतं. याच्यात तुम्ही पाहिजे तर आल्याचे तुकडे पण टाकू शकता चवीप्रमाणे. दहीचा पण वापर करू शकतो. हां, दह्याचा वापर करू आपण. अगदी थोडंसंच चवीपुरता. म्हणजे टाकलं नाही टाकलं तरी चालतं, पण असेल तर त्याला जरासं. आता मळून झालं ना, त्याच्यानंतर आपण ते वडे करून घेऊया. लहान मोठे कसे हवेत तसे. अच्छा. आणि हे प्रॉपर होतील पण, त्याला होल वगैरे पण व्यवस्थित येईल. ते उडदाचे असतात ते थोडं बॅटर हे असतं, मग आपल्याला डिरेक्टली घालावे लागतात ना ह्याच्यामध्ये. हां, हे थोडा वेळ तुम्ही असे ठेवू पण शकता. त्याच्यात जरा बोटाला. मस्त प्रॉपर तो मेदू वड्याचा शेप. अरे मेदू वड्याचा शेप आलेला आहे.
तर आता हे मेदूवडे आपले बनवून झालेले आहेत हो. आणि तेल सुद्धा तापलंय मला वाटतं. तर आपण त्याच्यात हे वडे सोडूया. Yes. रेग्युलर मेदू वड्यापेक्षा मला वाटतं हे व्हायला थोडासा वेळ लागतो, याला तांबूसपणा येण्यासाठी. वेळ लागणार. कारण रवा ते रवा आहे ना त्यामुळे. मस्त. आता बघा ह्याला ना असा ब्राऊन कलर आलेला आहे, येस. त्यामुळे आता हे झाले आहेत असं मला वाटतंय. आता हे एक एक काढूया, थोडंसं तेल निथळूया, म्हणजे काय तेल वाचेल. तर हे तयार झालेले आहेत झटपट मेदू वडे. आता दिसायला तर छान दिसत आहेत, Yes. पण आता खाऊन बघूया कसे झालेत ते, म्हणजे खरे काय ते कळेल आपल्याला. नक्कीच मी ट्राय करणार आहे. आणि गणेशोत्सवामध्ये आपल्याकडे पाहुणे येत असतात, त्यामुळे तुम्हाला झटपट होणारी ही रेसिपी नक्कीच आवडेल. ट्राय करून बघा. आणि मीही आता टेस्ट करून बघणारच आहे. मी पण करू काय? येस येस. वाव, मस्त खुशखुशीत झाले. खुसखुशीत झाले. अगदीच. तर तुम्ही इथे आलात आणि इतकी सुंदर अशी रेसिपी आम्हाला करून दाखवली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि अर्थात गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. अरे थँक्यू. आता वेळ झालीये सोसायटी कडकदस चहा घेण्याची. चहा सोबत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया.